तर मुसळधार पावसानं पुन्हा एकदा मुंबईची दैना उडवली। पहाटे 4 ते सकाळी 11 या अवघ्या 7 तासात 150 मिलीमीटर पाऊस कोसळला। उपनगरांमध्ये प्रमाण हे आणखी जास्त आहे, त्यामुळे नाले तुडुंब भरले, रस्त्यांवर पाणी आलं, लोकांच्या घरातही पाणी शिरलं। मिठी नदी धोक्याच्या पातळीवरती होती, त्यामुळे कुर्ल्यातला परिसर, क्रांतीनगरचा परिसर जलमय झाला। इथल्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सध्या एनडीआरएफ तैनात करण्यात आलंय। मुसळधार पावसानं मुंबईची दैना। मिठी नदी धोक्याच्या पातळीवर। कुर्ल्यातील क्रांतीनगर पाण्याखाली। पाणी कमरेपेक्षा जास्त, छातीपर्यंत पाणी आलेलं आहे। ज्या ज्या सखल भागांमध्ये इथे घरं आहेत ती घरं सगळी पाण्याखाली गेलेली आहेत। एनडीआरएफ कडून रहिवाशांचं स्थलांतर। सलग 2 दिवसांच्या पावसानंतर मुंबई जलमय झाल्याचं दिसून येत आहे। पावसानं मिठी नदीच्या पाण्याची पातळी वाढली असून ती धोक्याच्या पातळीच्या वर पोहोचली आहे। मिठी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं याचा सर्वाधिक धोका कुर्ला येथील क्रांतीनगर आणि कुर्ला ब्रिज परिसरात राहणाऱ्या नागरिकांना बसतोय। परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन महापालिका आणि पोलिसांनी तत्काळ अलर्ट जारी केलाय। नागरिकांच्या सुरक्षित स्थलांतरासाठी एनडीआरएफ तैनात करण्यात आलंय। एनडीआरएफची टीम प्रत्येक वेगवेगळ्या ज्या ज्या ठिकाणाहून आत येण्यासाठी रस्ता आहे त्या ठिकाणी स्वतः तैनात झाली आहे। तिथल्या लोकांना सूचना केल्या जात आहेत आणि लोकांना इथून पुन्हा सुस्थितीत बाहेर पडता यावं यासाठी रशी बांधलेली आहे आणि या दोरीच्या माध्यमातून लोकांना पकडून बाहेर जाता येईल। कारण बऱ्याच ठिकाणी इथे या संपूर्ण परिसरात चिंचोळे रस्त्यात आणि चिंचोळे रस्ते असताना काही ठिकाणी गटाराचं पाणी देखील आहे। गटार उघडी आहेत, ती गटारातून देखील पाणी निचरा होईल यासाठी उघडी ठेवण्यात आलेली आहेत। मात्र तिथे कोणी पडू नयेत यासाठी एनडीआरएफने त्या ठिकाणी माणसं उभी केलेली आहेत। मात्र दुसऱ्या बाजूला रशी देखील बांधली आहे। एनडीआरएफ कडून क्रांतीनगरातील 350 जणांचं सुरक्षित स्थलांतर करण्यात आलंय। मात्र छाती एवढं पाणी असलं तरी अनेक जण इथंच राहत असल्याचं दिसून आलं। मैं सुबह 9:50 से रेस्क्यू और इवैक्यूएशन करने का कार्य शुरू कर दिया हूं। जहां जहां पानी का जमाव है, जहां फ्लड का एरिया ज़्यादा है, वहां से लोगों को लगभग 350 लोगों को अभी तक मैं सुरक्षित स्थानों पर पहुंचा दिए। क्रांतीनगरचा हा भाग हा दोन बाजूंनी, म्हणजे एका बाजूला एअरपोर्टची पूर्णपणे भिंती आहे तर दुसऱ्या बाजूला मिठी नदी आहे। त्यामुळे या सगळ्याच्या मध्ये अगदी छोट्याशा भूखंडावर क्रांतीनगर वसलेलं आहे। 2,500 लोकवस्तीचा हा सगळा भाग होता। मात्र त्यापैकी सगळ्या लोकांचं इथून स्थलांतर करण्यात आलं। मात्र 180 घरं अद्यापही ज्यांचं कुठेही स्थलांतर झालेले नाही आहेत आणि या सगळ्या लोकांचं अद्यापही प्रमाणीकरण झालेलं नाही आहे। त्यांच्या घरांसंदर्भातली कोणतीही कागदपत्र नसल्यामुळे त्यांचं स्थलांतर झालेलं नाही। अख्खं क्रांतीनगर पाण्याखाली गेलं। काही घरं पूर्णपणे पाण्यात बुडाली। चिंचोळ्या गल्ल्या पाण्यानं भरून गेल्या। यात नाले उघडे असल्यानं त्याचंही पाणी मिसळलं जातंय। अतिशय बिकट अवस्था असली तरीही इथली 180 कुटुंब आजही इथं राहत आहेत। दरवर्षी मोठा पाऊस झाला की इथं पाणी भरतं। मात्र घर सोडून जाण्याचा विचार कोणीही करत नाही। कारण की इथं चोऱ्या माऱ्या भरपूर होतात, घर तोडफोड होतात। कारण कसं आम्ही प्रत्येक एका गल्लीमध्ये एक टेकटे राहिलेलो आहे दुसरीकडे। आता हे पाणी साधारण आता हे भरतं, पहिल्यापासून भरत आलेलं आहे। कारण की साधारण जरी पाऊस भरला ना, आमच्या घरात 24 तास पाणी। कारण की आमच्या घरात खाणं उकळे आजूबाजूची घरं म्हणतात, त्यांच्या घरामधनं पाणी आहे ना आमच्या घरामध्ये येते। इथे आमच्या एकट्याचं रूम आहे, बाकी आजूबाजूला आमच्या कोणी नाही आहे। माझी 4 मुलं आणि आम्ही 2 जण इथे, आम्ही 6 जणच राहतो। आणि आता ही हालत बघा माझ्या रूमची काय येते। किती नुकसान झालंय? कधीपासून पाणी भरायला लागलं? आमच्या आता 13 तारखेपासून पाणीच आहे घरामध्ये। क्रांतीनगरची परिस्थिती बघा, एवढा पाऊस पडतो, लोकांना शिफ्ट करायच्या जागी पाणी भरल्याच्या नंतर हे लोक आमदार वगैरे, खासदार वगैरे सर्व येऊन बघून जातात आम्हाला, पण आम्हाला इथून काय दुसरीकडे स्थलांतर करत नाही। मिठी नदीच्या पुराचा फटका कुर्ल्यातील LBS रोडलाही बसलाय। मुसळधार पावसानंतर या रस्त्याचं अक्षरशः नदीत रूपांतर झालं होतं। वाहतुकीचा मुख्य मार्ग असलेल्या या रस्त्यावर अनेक वाहनं अडकून पडली होती। LBS मार्गावरील पाण्याचं प्रमाण इतकं वाढलं होतं की अनेक महागड्या गाड्या, SUV आणि सार्वजनिक वाहतूक सुद्धा पाण्यात अडकली। काही वाहनं तर अक्षरशः पाण्याखाली गेलेली दिसून आली। वाहनांच्या इंजिनमध्ये पाणी शिरल्यानं त्या बंद पडल्या आणि परिणामी नागरिकांना रस्त्यावरच वाहन सोडून जावं लागलं।
याच कमरे इतक्या पाण्यातून एक बाप आपल्या आजारी मुलीला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन आलेला दिसला। मानपुर से आया था, शीतल हॉस्पिटल आया था, वापस मानपुर जा रहा, दवा लेने आया था बच्चे। अच्छा, बच्चे के लिए दवा लेने आया था। तो आगे कोई गाड़ी वगैरह शुरू है? बाइक है, हमारी बाइक है, बाइक में उधर रखा हुआ है, ट्रेन वगैरह तो सब बंद है। दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्यापूर्वी महापालिकेकडून तयारी पूर्ण असल्याचं सांगण्यात आलं होतं। मात्र प्रत्यक्षात रस्त्यावर साचलेलं पाणी, तुंबलेले नाले आणि कोसळलेली वाहतूक व्यवस्था बघता हे दावे फोल ठरले। मिठी नदीची अवस्था पाहता पालिकेच्या नालेसफाईचा पुरता पर्दाफाश झालाय। त्याचा फटका कुर्ल्यातील अनेक भागांना बसलाय। सुमित सावंत आणि गणेश काळेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।